हॅलो हाय नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे माझ्या नव्या व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवणार आहे कॅरेमल पुडिंग। तर त्यासाठी मी आधी साखर आपली कॅरेमल व्हायला घेतलेली आहे। पॅन गरम करून घेतलेला आहे। त्यात एक 7-8 चमचे साखर आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत ते बनवून घ्यायचं आहे। आणि एका भांड्यामध्ये मी ते स्ट्रेन करून घेतलेलं आहे। आणि नंतर हे भांडं मी चेंज केलं होतं कारण क्वांटिटीमुळे। आता ब्रेड पुडिंग करायला पण रेडी आहोत। तर एका पॅनमध्ये मी ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहे, बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, 1 वाटी व्हॅनिला इसेन्स आणि 2 अंडी फेटाळून टाकायची आहेत। एक 4-5 मिनटं रेस्ट करायला ठेवलं तरी चालेल, वेळ नसेल तर नाही ठेवलं तरी चालेल। हे मिक्सरला छान फाईन ग्राइंड करून घ्यायचं आहे, एकदम गुठळी वगैरे राहिली नाही पाहिजे। त्यासाठी आपण हे गाळूनही घेऊ शकतो। व्यवस्थित पद्धतीने आपण स्ट्रेन करून घ्यायचं आहे, गाळणीने गाळून घ्यायचं आहे। छान अशा पातळ अशा कन्सिस्टन्सीचं झालं पाहिजे, खूपही पातळ नाही, खूपही जाडं नाही। बघू शकता तुम्ही स्क्रीनवर, तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे। त्यानंतर एका कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। आणि ह्या अशा भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता मी कॅरेमल ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। आणि हे पुडिंग जे लिक्विड फॉर्ममध्ये आहे ते ट्रान्सफर करून मी कढईमध्ये ठेवत आहे। एक 45 ते 50 मिनटं हे आपल्याला मीडियम फ्लेमवर होऊन द्यायचं आहे, मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे होऊन द्यायचं आहे। तर हे झालेलं आहे आणि इथे मी चूक केलेली आहे की गरम याच्यातच हे मी फ्लिप केलं आहे, त्यामुळे माझं कॅरेमलमधून तुटलेलं आहे। परंतु टेस्टसाठी एकदम सुंदर झालेलं आहे। रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं आहे आपल्याला, फ्रीजमध्ये 4 तासांसाठी। बघू शकता किती सुंदर असं झालेलं आहे। एक चूक झाली माझ्याकडनं, मी गरम याच्यातच ते फ्लिप करायला घेतलं, ते करायचं नाही। कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।